मोठा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कुणाच्या होत्या, काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर SITची नेमणूक केली. SIT स्थापन झालेली आहे. SIT चौकशी करते आहे. त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे. तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही. SITचा रिपोर्ट येईल, अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल. पण मोठे मासे आणि त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी SIT चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती मिळते आहे. परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल SITचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल. नाही, मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही. परंतु SIT जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहेत. विरोधी पक्षनेता जेवढे त्याला नंबर्स लागतात, जेवढे आमदार लागतात, प्रत्येक पक्षाचे तेवढे आमदार नाहीत. या महाराष्ट्रातल्या जनतेने एवढं लँडस्लाईड मॅन्डेट महायुतीच्या कामाची पोचपावती देऊन दिलेला आहे. पण तरी सुद्धा विरोधी पक्षनेतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे. तो योग्य तो निर्णय ते घेतील. महाविकास आघाडीमध्ये नेते एकमेकांवर नाराज आहे. रोहित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पहिलं म्हणजे महाविकास आघाडीने त्यांच्यामध्ये मला वाटतं मागणी कोण करताय आणि त्यांच्यामध्ये पण एकमत मला वाटतं नाही आहे. ते पण एक दुसऱ्याच्या तंगड्या घालून रोहित पवार यांनी तर आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीवर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी महाविकास आघाडी आता काय महाविकास बिघाडी आहे माहित नाही. महाराष्ट्र विरोधी आघाडी आहे ती. महाविकास आघाड़ी के समय में तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस जी और मैं तो महाविकास आघाड़ी में मंत्री था, लेकिन दोनों को भी झूठे आरोप में फंसाने की कोशिश जो प्लानिंग की हुई थी, इसकी एक ऑडियो क्लिप निकली. उसके बाद SIT स्थापन कर दी और SIT इसकी जांच कर रही है. लेकिन SIT के तफ्तीश में, इंक्वायरी में कई गंभीर बातें सामने आ रही है. मैं अभी कुछ नहीं कहना चाहता हूँ. SIT का रिपोर्ट आएगा, उसके बाद में जो है पूरी तरह साफ हो जाएगा और रिपोर्ट के अनुसार कार्यवाही. औरंगजेबात चांगला प्रशासक होता असं आपण म्हणतायत. देखिए, मैं अभी उसमें कोई कुछ भी मैं बोलना नहीं चाहता हूँ. इसमें SIT का रिपोर्ट आएगा, उसके बाद ही दूध का दूध पानी का पानी हो जाएगा. औरंगजेब हा चांगला प्रशासक होता असं अबू आझमी म्हणतात. विधानभवनाच्या परिसरात त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि या छत्रपती संभाजी महाराजांचा हलाल करून त्यांना 40 दिवस त्यांचा छळ करून, त्यांचे जे हाल करून, त्यांची निर्गुण त्यांना ठार मारलं गेलं. हा क्रूर कर्मा औरंगजेब त्या आपण छावा सिनेमात बघितलं तर अंगावर काटे उभे राहतील. त्याच्यामध्ये औरंगजेबाचं कौर्य
आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य दाखवलेलं आहे. आणि म्हणून या देशासाठी ज्यांनी धर्माभिमान बाळगला, या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं, परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही, देशाभिमान सोडला नाही, राष्ट्राभिमान सोडला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे. खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे. आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. प्रशासक था ये अबू आझमी ने कहा है, क्या कहेंगे आप? औरंगजेब अच्छा प्रशासक था ये अबू आझमी ने बोला है. ये अबू आझमी ने माफी मांगनी चाहिए, क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे, राष्ट्रभक्त थे, धर्माभिमानी थे. उन्हें धर्म छोड़ने को कहा, लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी, बलिदान दिया, लेकिन देशाभिमान नहीं छोड़ा. ऐसे देशभक्त को जो औरंगजेब मान बाळगला, या देशासाठी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं, परंतु देशाचं आणि धर्म सोडला नाही, देशाभिमान सोडला नाही, राष्ट्राभिमान सोडला नाही, अशा धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे. खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे. आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने यांच्यावर ज्यांनी देशभक्ती दाखवली त्यांच्या विरोधामध्ये बोलणं हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. प्रशासक था ये अबू आझमी ने कहा है, क्या कहेंगे आप? औरंगजेब अच्छा प्रशासक था ये अबू आझमी ने बोला है. ये अबू आझमी ने माफी मांगनी चाहिए, क्योंकि छत्रपति संभाजी राजा ये देशभक्त थे, राष्ट्रभक्त थे, धर्माभिमानी थे. उन्हें धर्म छोड़ने को कहा, लेकिन उन्होंने खुद की प्राणों की आहुति दे दी, बलिदान दिया, लेकिन देशाभिमान नहीं छोड़ा. ऐसे देशभक्त को जो औरंगजेब ने हलाल करके मरवाया, उनको मार दिया, ऐसे औरंगजेब को यहाँ पर उसका अच्छा प्रशासन बोलना ये बहुत बड़ा पाप है. और इसके लिए अबू आझमी इन्होंने माफी मांगनी चाहिए. ये देशभक्त के खिलाफ बात की है, इसलिए उनको देशद्रोही भी कहना चाहिए. बिल्कुल उनका. और अभी ये कहूंगा मैं शेर का नंबर उनके पास नंबर नहीं है. जनता ने उनका जो हाल किया है महाविकास आघाड़ी का इस चुनाव में, विधानसभा के जनता ने महायुति को लैंडस्लाइड मैंडेट दिया है. नंबर नहीं होने के बावजूद उनकी होड़ लगी है विपक्ष का नेता बनने के लिए, लेकिन उनमें भी एकमत नहीं है. और दूसरी बात, ये नियम के अनुसार
नंबर्स जो लगते हैं वो उनके पास नहीं है, फिर भी ये इसका जो विपक्ष का नेता का निर्णय जो है लेने का अधिकार हमारे विधानसभा के अध्यक्ष का है, विधानसभा के अध्यक्ष जी का है, वो इस पर निर्णय लेंगे। मुक्ताई नगरच्या प्रकरणामध्ये रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या छेडखानीबद्दल जे प्रकरण झालं ते अतिशय गंभीर आहे आणि दुर्दैवी आहे आणि खऱ्या अर्थाने यामध्ये सगळ्यांनी त्याची निंदा केलेली आहे। यामध्ये कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असू द्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, बिलकुल त्याला पाठीशी घालता कामा नये, हे माझं मत आहे।